पुनर्वसन के अभाव में भटाड़ी कोयला खदान का उत्पादन प्रभावित हो सकता है। डेंजर जोन में जी रहे गांव वाले 2022 में जितने भी घर है उसके अनुसार पुनर्वसन की मांग की गई है। वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड चंद्रपुर क्षेत्र की बड़ी और उत्पादन में अग्रसर भटाड़ी कोयला खदान का कोयला उत्पादन भटाड़ी गांव का पुनर्वसन न होने के कारण प्रभावित होने की संभावना है। खदान की खुदाई का क्षेत्र गांव के समीप कुछ ही मीटर दूरी तक आ गया है और जब तक भटाड़ी गांव का पुनर्वसन नहीं होता तब तक भटाड़ी खदान संकट में पड़ सकती है। इस पुनर्वसन की समस्या को जल्द से जल्द नहीं निपटाया गया तो भटाड़ी कोयला खदान आने वाले दिनों में संकट में गिर सकती है। भटाड़ी कोयला खदान का अब तक 2 बार विस्तार किया गया है। 2 फेज होने के बाद अब तीसरे फेज की बारी है ताकि प्रकल्पग्रस्तों को मुआवजा और नौकरी दी गई, मगर उस समय गांव का पुनर्वसन नहीं किया गया। उस समय गांव में करीब 800 से 900 घर थे। अब 10 साल के बाद स्थिति बदल गई है। गांव में रहने वाले घरों की संख्या बढ़कर 1398 हो गई है और वेकोली गांव की 58 हेक्टेयर जमीन में से 48 हेक्टेयर जमीन ही लेना चाहती है। बाकी की 10 हेक्टेयर जमीन का करना क्या है, यह प्रश्न गांव वालों के सामने है। वेकोली का कहना है कि भटाड़ी गांव का पुनर्वसन 2011 के अनुसार होगा, मगर गांव वालों की मांग है कि 2022 के अनुसार पुनर्वसन किया जाए। पिछले 10 साल से गांव वाले वेकोली से पुनर्वसन के लिए लड़ रहे हैं, जिसके लिए बार बार आंदोलन भी किए गए हैं। अब गांव से केवल कुछ ही दूरी पर आ चुकी खदान के कारण गांव वालों का जीना मुश्किल हो गया है। खदान के डेंजर जोन में लोग अपनी जान को जोखिम में डालकर जीने के लिए मजबूर हुए हैं। खदान में हो रही ब्लास्टिंग के पत्थर गांव वालों पर गिरकर कोई दुर्घटना होने का डर रहता है। बताया जा रहा है कि ब्लास्टिंग की तीव्रता ज्यादा होने के कारण होने वाले धमाकों से गांव वालों के घर और खेतों का नुकसान हो रहा है और ओबी के टीलों से बरसात के दिनों में भूस्खलन होने का धोखा हो सकता है। खदान के कारण गांव में पानी का लेवल कम होने से पानी की बड़ी समस्या गांव में निर्माण हो गई है। वेकोली की मिट्टी के कारण नदी के बैक वाटर का डर गांव वालों को लगा रहता है। जब तक 2022 के अनुसार पुनर्वसन नहीं किया जाता तब तक गांव वाले वहां से हटेंगे नहीं, ऐसी भूमिका भटाड़ी गांव वालों ने ली है, जिससे वेकोली का सिर दर्द बढ़ गया है। वेकोली को जितने जल्दी गांव का पुनर्वसन होगा उतना जल्दी भटाड़ी खदान के लिए जमीन उपलब्ध होकर कोयला उत्पादन में बाधा नहीं पहुंचेगी। भटाड़ी कोयला खदान के सामने आए इस गंभीर समस्या को प्रबंधन किस प्रकार से सामना करेगी, उस पर भटाड़ी खदान का भविष्य निर्भर है। फिलहाल वेकोली चंद्रपुर क्षेत्र के लिए बहुत ही महत्वपूर्ण माने जाने वाले भटाड़ी खदान के सामने संकट ने दस्तक दी है। प्राप्त जानकारी के अनुसार इस गांव की पुनर्वसन की समस्या को लेकर विधायक सुधीर मुनगंटीवार ने केंद्रीय कोयला राज्य मंत्री राव साहिब दानवे को पत्र लिखा था, जिसके बाद कोयला राज्य मंत्री ने संबंधित विभाग को आवश्यक कार्रवाई हेतु पत्र दिया है। इस संदर्भ में गांव के प्रतिष्ठित नागरिक और गांव के सरपंच और सदस्यों ने पुनर्वसन के संदर्भ में सिटी केबल समाचार के माध्यम से अपनी प्रतिक्रिया दी। या गावाच्या पुनर्वसनासाठी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत। भटाडी ओपन कास्ट खुली खदान 1995 ला सुरू झाली। तेव्हा काही भटाडी गावातली जमीन गेली, त्यामध्ये भटाडी गावात राहणाऱ्या चांसुर्ला लोकांची जमीन गेली, त्यासोबतच तिरवंजा चेक, तिरवंजा कवठी आणि भटाडी या गावाची जमीन गेली चांसुर्ला। त्यानंतर भटाडी ओपन कास्टचा सेकंड विस्तार झाला 2008 मध्ये। 2008 मध्ये भटाडी आणि चांसुर्ला या गावाची 58 हेक्टर जमीन वेकोलीने संपादित केली, ती एल ॲक्टमध्ये म्हणजेच लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये। आणि त्यावेळेस विशेष भूअर्जन अधिकारी यांनी सांगितलं की भटाडीची जमीन यापूर्वी तुम्ही संपादित केलेली आहे आणि त्याही नंतर सेकंड विस्तारसाठी 58 हेक्टर जमीन संपादित करीत आहे, तेव्हा
भटाडी गावाचं पुनर्वसन होणं हे आवश्यक आहे, जेणेकरून भटाडी गावातील नागरिकांना आणि त्या गावातील घरांना वेकोलीचा पासून कोणताही धोका निर्माण होणार नाही. तेव्हा वेकोलीने पुनर्वसन अधिकाऱ्याचा शब्द न पाळता त्यामधली 10 हेक्टर जमीन कमी करून फक्त 48 हेक्टर जमीन संपादित केली आणि त्यांनी आपला सेकंड विस्तार केला. त्यानंतर भटाडी ओपन कास्टचा तिसरा विस्तार जमीन खरेदी संपादित करण्याकरता 2009 साली सेक्शन 4 लावलं, 2010मध्ये सेक्शन 7 लावलं आणि 2011मध्ये सेक्शन 11 लावलं आणि ती जमीन सीबीॲक्टमध्ये संपादित करण्यात आली. परंतु हे करत असताना त्या सीबीॲक्ट संपादित करीत असताना त्यामध्ये भटाडी गावाचा पुनर्वसनाचा समावेश होता. परंतु वेकोलीने याबाबतची पूर्वकल्पना ग्रामपंचायतला किंवा गावाला न दिल्यामुळे गावातील लोक संभ्रमात राहिले. गावांच्या लोकांना वाटलं की फक्त आमची शेतीच जात आहे. त्यामुळे लोकांना गाव जाण्याबाबतचा संभ्रम होता. अशा अवस्थेमध्ये WCLनी 2012ची RR पॉलिसी जेव्हा लागू केली आणि आम्ही या संदर्भात लढा दिला, माननीय हंसराजजी अहिर खासदार तथा माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आमची जमीन यापूर्वी जी कवडीमोल भावाने घेत होते ती जमीन आम्ही वेकोलीला न देण्याचा सर्व गावकऱ्यांनी निर्णय केला आणि माननीय हंसराजजी अहिर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढा उभा केला आणि त्या लढ्यामध्ये आम्हाला 2016मध्ये यश आलं आणि 2012च्या RR पॉलिसीमध्ये 6 लाख, 10 लाख आणि 8 लाख रुपये शेतकऱ्यांना भाव मिळाला आणि जे 2012ची RR पॉलिसी लागू झाली. परंतु वेकोलींनी हे करत असताना 2016मध्ये आमची जमीन घेतली. त्याकरता आम्हाला जमीन घेण्याबाबत त्यावेळेस भैयाच्या नेतृत्वात, सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि हे करत असताना एकीकडे WCL जमीन घेत नव्हती आणि दुसरीकडे आमची जमीन शासनाच्या नियमामध्ये लागली होती. त्यामुळे आम्ही त्या शेतीवर जी उपजीविका करत होतो त्यामुळे आम्हाला शेतीवर कर्ज मिळत नव्हतं आणि आमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्यासुद्धा बंद झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला त्या गावातील जमिनी विकून आम्हाला 5 ते 6 वर्ष आमच्या कुटुंबाचा काही याचा उदरनिर्वाह करावा लागला. आणि 2016मध्ये जमिनी जेव्हा गेल्या तेव्हा आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि जमिनीचा पैसा मिळाला. परंतु आज 2022 वर्ष येत आहे तरी अजूनपर्यंत आमच्या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही. कारण आज WCL आणि WCLमुळे गाव आमचं अडचणीत आलेलं आहे. WCLच्या अनेक समस्यापासून गावातील घरांना, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. ज्यामध्ये ब्लास्टिंगची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, गावाच्या मागच्या बाजूला मातीचा ओव्हरबर्डनचा कृत्रिम ढिगारा तयार झालेला आहे. भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर या पावसानं केव्हा हे ओव्हरबर्डन फाल होऊन गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाईल याचीसुद्धा शाश्वती देता येणार नाही. आणि अन्यथा ज्या जमिनी आज आमच्या भटाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शिल्लक आहे, चांसुर्ल्या लोकांच्या जमिनी शिल्लक आहे, ज्या ट्रॅपमध्ये येत आहे आणि जर या गावाचं पुनर्वसन झालं तर राहिलेले शेतकरी शेती कुठून करणार, त्यांचा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून माझी वेकोलीच्या सर्व अधिकाऱ्यांना, वेकोली व्यवस्थापनाला विनंती आहे त्या उर्वरित जमिनी संपादित करूनच गावाचं पुनर्वसन करावं. 50 वर्षापासून इथं मी आता राहत आहो. तर गाव लोकांचं म्हणणं हेच आहे का उरलेल्या जमिनी घ्यावं आणि आमचं पुनर्वसन होते. काही अडवत नाही लोक, अडवा द्यायला आजही घेतलं त्यानं तरी तयार आहे द्यायला. काही विषय काही त्याची का कोणाचीच अडचण नाही, पण उरलेल्या जमिनी घ्या आणि आमचा गाव घ्या
असं लोकांची अट आहे. लोक सरपंच याला बोलते, कोणालाही बोलते, सादर बोललं त्यालाही बोलते आणि वाईट बोललं त्यालाही म्हणते. पण लोकांची एवढीच मागणी आहे का हाय उरलेल्या जमिनी घ्यावं आणि गाव आमचा घ्यावं आणि आम्हाला जसा आमचा गाव आहे तसाच पद्धतीवर आम्हाला जागा द्यावं आणि आमच्या गावाची पूर्ण नाही का सोय करून आम्हाला हे करावं. आमच्या गावामध्ये WCLमुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या आहे, अडचणी अशा निर्माण झाल्या आहे की गावाचं पुनर्वसन आहे आणि उर्वरित जमीन गावासोबत, कारण काही शेतकऱ्याच्या जमिनी राहिल्या आहेत. तशा चांदसूरला भटाडी शिवारातली चेक तिरवंजा शिवारातली ह्या सर्व जमिनी गावाच्या पुनर्वसनासोबत घ्याव्या आणि गावाच्या गावात WCLमुळे गावामध्ये होणारे दुष्परिणाम त्यांचे ओबी आमच्या गावालगत लागलेली आहे. त्यांच्यापासून डस्ट येते, त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन राहिले आहे. दुसरी गोष्ट ब्लॅस्टिंग, काही ब्लॅस्टिंग तिकडे खदानला लागून शेतकरी आहे, त्यांच्या शेतामध्ये शेतमजूर आणि शेतकरी आणि त्यांचे जनावरं त्या शेतामध्ये असतात. ते ब्लॅस्टिंगचे दगड येऊन त्या शेतात पडतात, जेणेकरून आज त्या ब्लॅस्टिंगमुळे त्या कोणी ते जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार WCL राहील. कारण आम्ही वारंवार WCLला सांगतो का ब्लॅस्टिंगचा पॉवर कमी करा किंवा ब्लॅस्टिंग अलग करा, नेहमी आम्ही सांगत असतो. आणि WCLनी गावाला ज्या सोयीसुविधा आहे त्या द्यावं. WCLमुळे आमच्या गावात पाण्याची समस्या, जे हँडपंप आहे त्याची वॉटर लेवल कमी झाली आहे. एक स्रोत आहे आमच्या फक्त नळ योजनेचं, कधी लाईन नाही राहिली तर गावावर पाण्याची टंचाई निर्माण होते. ह्या सर्व गोष्टी WCLनं आम्हाला करून द्याव्या आणि गावाचं पुनर्वसन जनतेच्या हिताचं व्हावं. आणि जे रेकॉर्ड 2011चा हे आम्हाला मान्य नाही आहे. नवीन जे चालू रेकॉर्ड आहे त्याच्यानुसारच लोकांच्या पुनर्वसनचा हे मार्ग निघावा. तर गावाच्या समस्याबाबत जर बोलायचं झालं तर आमच्या गावाच्या पुनर्वसनाबाबत 2011ला हा विषय निघाला होता, परंतु काही कारणास्तव वेकुली प्रशासनानं डोळेझाक करून जे काही सर्वे केला होता खाजगी संस्थेद्वारा ते त्यांनी गृहीत धरलं, परंतु गावाला गृहीत धरलं नसल्याकारणानं आम्हाला त्यांचा विषय आम्ही ते मान्य करू शकलो नाही आणि हा विषय रेंगाळत गेला. आणि त्यामध्ये आज 2022 चालू आहे आणि ह्या अवधीमध्ये 10-11 वर्षामध्ये त्यांचं म्हणणं, त्यांचे घरं घेण्याचं त्यांचा जे काही डाटा असेल ते तिथंच थांबले होते. आमचे घरं वाढले परत पुन्हा, त्यामुळे मुलं भाडं, एका घराचे 2 घरं हे वाढणारच, नॅचरल पद्धतीनं वाढणारच. पण त्यांचं म्हणणं असं आहे आजही, कारण की आम्ही 2011पर्यंत जे काही असेल त्या नियमामध्ये आम्ही त्यानंच रेट देऊ, काय द्यायचं आम्ही तोच नियम आम्ही लागू करू, पण हे आम्हाला मान्य नाही गावकऱ्यांना. सोबत दिवस वाढत असल्याकारणानं ब्लास्टिंगसुद्धा ही जवळ आलेली आहे आणि गावकऱ्यांच्या ज्या शेत्या असतात जवळपास त्यामध्ये ब्लास्टिंगमुळं ते तीव्रता जास्त असते त्यांची, त्यामुळे दगडं पडतात. याच्यावर एकच उपाय म्हणजे लवकरात लवकर त्यांनी गावाच्या ज्या काही मागण्या असतील, जे काही घरं वाढली असतील त्या सर्व पद्धतशीरपणे डोर टू डोर सर्वे करावा आणि ते सगळं ग्रामपंचायतला कळवून आणि ग्रामपंचायत सगळ्या गावकऱ्याच्या समक्ष तो विषय मांडेल. कुणावर अन्याय अत्याचार होता कामा नये आणि असे विषय आम्ही त्यांना वारंवार पत्रावर केला आहे ग्रामपंचायतीने, पण तेही आपल्याच मर्जीने चालढकलीचं काम करत आहे. परंतु या सर्व याला जबाबदार वेकुली प्रशासन राहणार, कारण की जेवढे ते डिले करणार त्याला जबाबदार गावकरी राहणार नाही. इस संदर्भ में वेकोली प्रबंधन से संपर्क करने पर उन्होंने बताया कि पुनर्वास की प्रक्रिया शुरू है, सर्वेक्षण किया जा रहा है, सर्वेक्षण के अहवाल आते ही उचित कार्रवाई की जाएगी.